सकाळी मी कस्टमरला पिकअप केलं. ज्यावेळेस मी पिकअप केलं ना त्यावेळेस कस्टमरला बोललो मी की तुम्हाला संध्याकाळी मी 8 वाजेपर्यंत फिरवल. म्हणे ठीक आहे चालेल म्हणे, काय अडचण नाही. कस्टमरला सुलावाईनला घेऊन गेलो नाशिक रोडवरून आणि सुलावाईनवरून त्यांच्या हॉटेलला नेलं आणि हॉटेलवरून त्र्यंबकेश्वरला मी जवळपास 4-4:15 वाजता त्यांना दर्शनासाठी सोडलं. कस्टमर किती वाजता आले माहिती का? 11:15 वाजता आले रात्रीच्या, बरं का. 11:15 वाजता आले आणि मी जवळपास 12 वाजता कस्टमरला ड्रॉप केलं. आता बघू शकता तुम्ही 12:22 झाले. मी 12 वाजता कस्टमरला ड्रॉप केलं. ड्रॉप केल्याच्या नंतर म्हटलं एक्स्ट्रा टाइम झालाय, म्हटलं त्याचे पैसे लागतील. तर कस्टमर आहे ना माझ्यासोबत डोकं लावायला लागले. आता मला सांगा मित्रांनो, 8 वाजता बोललो होतो, 9, 10, 11, 12 4 घंटे झाले एक्स्ट्रा. किती? 4 घंटे. 4 घंट्याचे यार 500 रुपये काय जड आहे का द्यायला? मला सांगा बरं. तर माझ्यासोबत डोकं लावायला लागले. नाही म्हणे असं तुम्ही पहिले सांगायचं ना. आता मी पहिले क्लिअर सांगितलं होतं मी की 8 वाजेपर्यंत मी तुम्हाला फिरवल. मग त्याच्यानंतर एक्स्ट्रा टाइम झाल्याच्या नंतर देणं काम आहे त्यांचं. तर दिले त्यांनी पैसे 500 रुपये, पण असे कटकट घालून दिले. मी त्यांना बोललो की तुम्ही जेव्हा काम करता तुमच्या कंपनीमध्ये, कंपनीकडून काय एक्स्ट्रा पैसे घेत नाही का? 1-2 तास झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा काम केल्याच्या नंतर घेता ना? नाही म्हणे आम्ही नाही घेत म्हणे, कंपनी आम्हाला देत नाही म्हणे. आता तुम्हाला कंपनी देत नसेल त्याच्यात माही काही चुकी बाबा. आता मला टाइम झालाय, मला तुम्ही 12 वाजेपर्यंत थांबून ठेवलं तर पैसे तर द्यावाच लागतील ना. तर मग दिले, पण कटकटी घालून दिले. सुलावाईनमध्ये गेले तेव्हा खर्चाचा विचार नाही केला पैशांचा, पण ज्यावेळेस ड्रायव्हरनी 3-4 तास काम एक्स्ट्रा केले, तो थांबलाय आपल्यासाठी, त्यावेळेस 500 रुपये द्यायसाठी मला डोकं लावत बसले त्या लेडीज. तर मला थोडं वाईट वाटलं की यार आपण एक्स्ट्रा काम केलंय ना, ते आपल्या हक्काचे पैसे ते समोरच्याकडून घ्यायलाच पाहिजे. म्हटलं मॅडम द्यावाच लागतील तुम्हाला, मला काय माहिती नाही. तर त्यांनी जीव घालून दिले ते पैसे. जाऊ दे, आता काय करता मित्रांनो, असे पण कस्टमर भेटतात.